आज महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सगळीकडेच सावित्री उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो। आणि 1848 साली स्त्रियांच्या शिक्षणाचा जो पाया रचला गेला होता महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्याकडनं, तर त्याचं आता खूप मोठं हे झालेलं आहे। आणि भारतामध्ये जे काही शिक्षणाच्या संध्या मिळालेल्या आहेत मुलींना, महिलांना, प्रत्येक जातीतल्या, प्रत्येक धर्मातल्या, त्या फक्त सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या आहेत। आणि त्या 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 शिक्षणाची संधी घेऊन आज प्रत्येक क्षेत्रात महिला मुली पुढे आहे दिसतं। आपण शिक्षणाचं प्रमाण, टक्केवारी वगैरे जे आहे ते तुम्हाला त्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडनं। तर महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने महत्त्वाच्या 2-3 गोष्टी बोलायच्यात की महाराष्ट्रामध्ये इंडी टी व्हीचं एक बातमी होती की महाराष्ट्रामध्ये मुलींचं स्कूल ड्रॉपआउट चिल्ड्रन ज्यामध्ये आहेत, तर त्या मुलींचं शिक्षण थांबवलं जाते। आणि याच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणावर बालविवाहाचं प्रमाण आहे आणि मुली गायब होण्याचं प्रमाण आहे, परंतु त्याच्यात जास्त बालविवाह केले जात आहे। त्याच्यामुळे मुलींकडून त्यांच्या शिक्षणाची संधी हिरावून घेतली जात आहे, त्यांच्या करिअरची संधी हिरावून घेतली जात आहे, त्यांना जोडीदार निवडण्याची संधी हिरावून घेतली जात आहे। आणि देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मुलींचं शिक्षण थांबवणारं महाराष्ट्र राज्य आहे, अशी इंडी टी व्हीची बातमी आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपण 3 जानेवारीला हा दिवस साजरा करतोय, तर आमच्या जिल्ह्यामध्ये आमचे पालकमंत्री जे आहेत अजितदादा पवार, तर ह्यांनी 2 दिवसापूर्वी 1363 कामांचं उद्घाटन केलं। त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत सगळे विरोधी, सगळे जातभाई जे काय असतील ते सगळे आमदार, सगळ्या म्हणजे जिल्ह्यातले आमच्या सगळे सोबत होते। म्हणजे ज्यांचे विरोध होता, जे विरोधी पार्टीतले आहेत किंवा विरोधी पक्षातले आहेत, हे सगळे लोक त्यांच्या स्टेजवर होते। आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते काय जे असेल तर त्यांनी उद्घाटन केले, आदर्श शिक्षकांना पुरस्कारही दिले आणि 1363 कामाचं उद्घाटन केलं। अर्थात त्याच्यामध्ये ते किती कोटीचं काम असेल, किती करोड रुपयाचं काम असेल, तर हे येत्या काळात कळेल। आणि त्याच्यात किती काम केले तर किती कामाचा भ्रष्टाचार झालाय हेही येत्या काळात कळेल। त्या भ्रष्टाचार काढण्यामध्ये किती कार्यकर्ते जगलेत, ते भ्रष्टाचाराची बातमी माहिती अधिकार टाकून माहिती काढून घेण्यासाठी आणि पुन्हा ती दाबून ठेवण्यासाठी तेही कळेल। म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत। परंतु एक गोष्ट अशी आहे की ज्या दिवशी अजितदादा पवार जिल्ह्यात होते त्याच्या आदल्या 2 दिवसांनी माझ्या जिल्ह्यामध्ये छत्तीसगडमधून जे ऊसतोड कामगार आले, त्या ऊसतोड कामगारांसोबत 2 अल्पवयीन मुली होत्या। त्याच्यामध्ये 4 अल्पवयीन मुली आहेत, एक अल्पवयीन मुलगा आहे। त्याच्यामध्ये 2 अल्पवयीन मुलीवर ऊसतोड कामगाराच्या ठिकाणी, ऊस जिथं तोडतात त्या ठिकाणी बलात्कार केले 2 पुरुषांनी त्या मुलींवर। त्यांच्यासोबत आई नव्हती, स्त्रिया नव्हत्या। त्याच्यापैकी एका मुलीला आई वडील नाही तर एका मुलीच्या वडील सोबत होते। आणि याच्यावर त्या मुलीला जेव्हा तिचं पोट दुखायला लागलं का, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर MLCच्या तपासणीमध्ये समजलं की त्या मुलीसोबत बलात्कार झालेला आहे। त्याच्यानंतर आता त्या मुलींचे आमच्याकडे FIR आलेला नाही, परंतु त्या मुलींवर बलात्कार झाला। आणि माझ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरचे जे काही ऊसतोड मुकादम आहेत, तर इकडे गुळ फॅक्टरी आहेत, इकडे साखर कारखाने आहेत, 3-4 साखर कारखाने आहेत। एक गुळ फॅक्टरी मोठी दिसते उस्मानाबादच्या एका बिझनेसमॅनची। तर या ठिकाणी ऊस तोडायला ह्या मुली मोळ्या बांधायला आहेत, ज्या 14 वर्षाच्या अंडर 18 आहेत। आणि या मुलींना छत्तीसगडमधून, आदिवासी समाजातून या मुलींचे शिक्षण बंद करून मुकादमांनी पैशाची लालच देऊन आणलेली। याबद्दल अशा बातम्या अशा कुठेतरी आल्यात, नाही आल्या तर दिसनात सुद्धा, किंवा आमच्यापासून सुद्धा ही गोष्ट लपून ठेवली, परंतु ती आम्हाला उशिरा कळली। तर या बाबतीमध्ये अजितदादांनी या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे। याच प्रकरणात नाही तर यामध्ये अनेक घटना अशा घडू शकतात किंवा घडणार आहेत असं दिसते। कारण मोठ्या प्रमाणावर मुकादमाला इथं काय म्हणतात ना, इथल्या राजकीय सत्तेचं अभय आहे आणि हे उच्च काय म्हणतात ना, वर्णीय मुकादमा आहे। त्याच्यामुळे ह्या जातीचं त्यांना काय म्हणतात ही आहे। आणि त्याच्यामुळे ह्या मुकादमांना मोठ्या प्रमाणावर त्यांचा ते हे जे आहे ना, तर माझच आहे असं आम्हाला म्हणावं लागेल। कारण
अल्पवयीन मुलांना हे स्वतःच्या लेकरांना शिकवतात, मोठे मोठे डॉक्टर इंजिनियर हे मुकादम करतात आणि दुसऱ्यांच्या आदिवासी जे दलित आहेत त्या समाजातील लेकरांना त्यांची शाळा बंद करून हे जिल्ह्यात, माझ्या जिल्ह्यात घेऊन येत आहेत, आमच्या बीड जिल्ह्यात घेऊन येत आहेत आणि तिथे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत आहेत. ज्या ठिकाणी त्यांना ठेवलं जात आहे, आडाणात ठेवलं जात आहे ना, त्यांना पाण्याची सोय ना, बाथरूमची सोय ना, लाईटची सोय, असे लाईटचे आकडे टाकून दिलेले आहेत, खाली वायर सोडलेले आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांना आठवड्याची सुट्टी सुद्धा दिली जात नाही. त्यांना दुपारपर्यंत काम करून घेतलं जाते. 2 महिन्यापासून कालचे ते कामगार आहेत त्यांना 2 महिन्यापासून पगार दिलेला नाही. त्यांचं 25-25 हजाराचं काम झालंय. येताना फक्त त्यांना घरी 5,000 रुपये, त्यांनी 4,000 रुपये ठेवलेले आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दारू पाजली जाते. ते दारू पाजून त्यांच्यावर एका पातेल्यात भात केला जाते, भात भाजी याच्यावर त्यांना हे केलं जाते, त्यांना त्यांच्याकडून काम करून घेतलं जाते. यावरती आमच्या अजितदादा पवारांच्या कानावर कुणीही गोष्ट घातली नाही. त्याच्यामुळे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगतोय की आमच्या जिल्ह्यामध्ये बाहेर राज्यातून जे मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड या राज्यातून मोठ्या प्रमाणावर हे आणलं जात आहे, लेबर आणलं जात आहे, कामगार आणले जात आहेत. त्यांची कुठेही मुसाफिर डायरीला नोंद केली जात नाही ना, पोलीस स्टेशनमध्ये नोंदी आहेत. यांना असंच असंघटित क्षेत्रात जिथं जिथं मिस्त्रीच्या हाताखाली काम करायला असेल, ऊस तोडायचं असेल, गुऱ्हाळावरचे काम असतील, ह्या त्या लोकांना दिले जात आहेत आणि त्यांच्याकडून कष्टाचे म्हणजे बंधुआ मजुरी करून घेतली जात आहे आणि त्यांना त्यांच्या मजुरीचे पैसे पण तेवढे दिले जात नाहीत. 500 रुपये रोज म्हणून आणल्या जात आहे आणि त्यांना पैसे सुद्धा दिले जात नाहीत वेळेवर. त्यांना गावी सुद्धा जाऊ दिलं जात नाही. या बाबतीत यांचा बीड जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वे केला पाहिजे. आमच्या पोलीस अधीक्षकांनी प्रत्येक पोलीस पाटलांना, पोलीस यांना सांगितलं गेलं पाहिजे की ज्या ज्या गावात ज्या ठिकाणी ह्या टोळ्या उतरलेल्या आहेत, बाहेर राज्यातून लेबर आणलेला आहे, त्यांचा सर्वे केला पाहिजे. त्याच्या रजिस्टरवरती नोंदी सरकारी दरबारी घेतल्या पाहिजे आणि ज्यांच्यासोबत मुली बाळ लेकरं आहेत अशा लेकरांची अंगणवाडीची सोय केली पाहिजे, त्यांच्या लेकरांच्या लसीकरणाची सोय केली पाहिजे, त्यांच्या शाळाची शिक्षणाची सोय केली पाहिजे. आमचं एवढं म्हणणं आहे. म्हणजे ह्या अशा पद्धतीचं आम्ही काल जाऊन आलो त्या ठिकाणी, तर त्या घटनेतला फक्त किती आरोपी केलेत आणखीन आम्हाला माहित नाही, परंतु ज्या बलात्कार केलेला त्यातल्या 2च आरोपीला अटक केलेला आहे. परंतु जे मेन मुकादम आहे त्याच्यातले 2 जण आहेत ज्यांनी हे टोळे आणलेले आहेत, तर हे 2 मुकादम अद्याप आरोपीच्या कक्षेच्या बाहेर त्यांना घेऊन म्हणजे आरोपी केलेलं नाही आणि तेच आरोपी लोक जे आहेत तर हे प्रकरण सेटल करण्यासाठी काहीतरी करण्यासाठी त्या फिर्यादीला घेऊन फिरत आहेत असं आम्हाला कळलं. त्याच्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये सरकारने जरी फिर्यादीच्या संदर्भाने, कारण खूप मोठं सेन्सिटिव्ह प्रकरण आहे हे, 2 अल्पवयीन मुलीवर बलात्कार होणं ही साधी गोष्ट नाहीये. याच्यामध्ये ते 2च आरोपी नाहीत तर हे मुकादम सुद्धा आहेत ज्यांनी ह्या अल्पवयीन मुली आणल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या मुलींना आईवडील नव्हते म्हणून आम्ही आणलं. मग आईवडील नव्हतं ह्यांनी त्यांच्यासोबत नातेवाईकासोबत जर आणलं तर त्या मुली CWC कडे पाठवायला पाहिजे होत्या, त्यांना इथं शाळेत टाकणं गरजेचं होतं. असं असताना सुद्धा त्या मुलींना मोळ्या यांनी बांधायला लावलेले आहेत आणि त्यांच्यावरती बलात्कार जे घटना घडलेल्या आहेत त्याच्या पाठीमागं मुकादम आणि साखर कारखाना, ते गुळ कारखाना जो आहे तर तो आहे. त्याच्यामध्ये 2 मुकादम आणि तो कारखाना जो आहे यांच्यावरती, या कारखान्याचे एमडी असतील, संचालक मंडळ असेल, यांच्यावरती कारवाई कायदेशीर केली पाहिजे आणि आरोपीची संख्या वाढवली पाहिजे, तात्काळ त्यांना अटक केली पाहिजे. आम्ही या निमित्ताने अजितदादांना पण विनंती करतो की तुम्ही अजितदादा या प्रकरणामध्ये आणि बीड जिल्ह्यातल्या जे काही हे बाहेर राज्यातून मजूर आणले जात आहेत मुकादमाच्या माध्यमातून, बेकायदेशीर मार्गाने, दलालाच्या माध्यमातून आणि कमी मजुरीवर, तर येत्या काळामध्ये बीड जिल्ह्यात अशा घटना घडू नये याला रोखण्यात यावं, यासाठी सर्वे करण्यात यावा आणि याच्या नोंदी घेण्यात याव्या, त्यांच्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या. धन्यवाद. थँक्यू.